नमस्कार मंडळी, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. अतिशय धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. दिव्यांग बांधवाला मारहाण केल्याप्रकरणी दीपमाला तुपकर यांनी कडक प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचे लातूर जिल्हा प्रतिनिधी दिनेश कांबळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काय म्हणतायत, नेमकं काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया. दीपमाला तुपकर आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे लातूर जिल्हा प्रतिनिधी बातम्या 24 तास दिनेश कांबळे यांनी. आज पाहायला गेलं तर महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना घडली आहे की एक दिव्यांग बांधवावर अन्य अत्याचार झालेला आहे. फक्त एका पाण्याच्या घोटापासून आज पाणी पाहायला गेलं तर आपण मुख्य जनावराला पाणी पाजतो, पशु पक्ष्याला पाणी पाजतो, झाडाला पाणी घालतो. पिणाऱ्या पाण्यापासून जर आज एवढा मोठा वादविवाद होत असेल आणि एका दिव्यांग बांधवावर एवढा मोठा अन्य अत्याचार होत असेल तर सरकार काय करायला लागले? हा जो एफआर आहे, हा एफआर 92B कलम आहे. 92B कलम म्हणण्यापुरती नकोय. माझा दिव्यांग कुठे तर घसला चाललाय, माझा दिव्यांग आज अक्षरशः आमच्या डोळ्यात पाणी आहे. तो भैया मार ज्यावेळेस त्याच्या अंगावर मार लागला, त्याच्या पायाचं थोडंसं रक्त निघालं, पोलीस लोक म्हणतात की ज्यावेळेस पूर्ण रक्त निघालं त्यावेळेस आम्ही कलम लागू करू, पण तसा नाही कायदा. कायदा हा सगळ्यासाठी समान आहे. कारण आम्हा दिव्यांग बांधवाला आरी रवी आंधळा अपंग लंगडा नुसतं आरी रवी जर कुणी केलं हक्काला तरी सुद्धा त्याला 92B कलम लागू आहे. हा कलम फक्त म्हणण्यापुरता लागू नये, त्याच्या अट्रॅसिटी गुन्हा आहे. हा त्यांना अटक तात्काळ अटक करावं, दिव्यांग बांधवाला न्याय द्यावा. आज महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर आपल्या रेणापूरमध्ये घटना घडली. कोर्टाचा स्टे असून सुद्धा त्या दिव्यांग बांधवाला स्वतःचं शेत नांगरू देत नाही. त्यावेळेस मी तिथं जाऊन पीआय साहेबांना, तिथं इथल्या पीआय साहेबांना निवेदन दिलं, रेणापूर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं, लाईव्ह वाला तिथं घेऊन गेले आणि त्यांचं स्वतःच शेत नांगरून दिलं. अशा जर घटना वारंवार घडत असेल, त्याच्यानंतर नांदेडमध्ये मुकुटला घटना घडली, तिथं पण असंच घटना झाली. सगळं गाव एकीकडं, दिव्यांग बांधव एकीकडं. ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या घटना घडू नये म्हणून आपण आज एवढा मोठा प्रकरण घडू नये, आज दिव्यांग मुलावर अत्याचार अन्याय होऊ नये. अक्षरशः पाहायला गेलं तर आम्हाला एक पाण्याचा ग्लास उचलला जात नाही तर आम्ही कोणाला अत्याचार करणार आहे, कोणावर अन्याय करणार आहे? परमेश्वराने आमच्यावर एवढा मोठा अन्याय केलाय तर आम्ही कोणावर अन्याय करणार? फक्त आमचं एवढं सरकारलाच म्हणणं आहे, कारण आमचे सरकारच मायबाप आहेत. म्हणून सरकारनेच आमचा विचार करायला पाहिजे की आम्हाला कुठंतरी न्याय सरकार देणार आहे, मायबाप सरकार आहे. मुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे की जातीने तुम्ही दिव्यांग हा कायदा काढलाय तर त्या कायद्याकडे लक्ष द्यावे आणि आम्ही दिव्यांग बांधवाला न्याय द्यावा.